दिगंबर आणि त्याला साथ देण्यासाठी हरेश टॉप नॉट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जाताना. भरघोस बक्षीस या स्पर्धेसाठी पाहतो. अपार मेहनत घेतलेली आहे सर्व सक्रिय ऍक्टिव्ह मेंबर जय ब्राह्मणदेव भाटाळे बी मास्टर 40 प्लेसचे सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतलेली आहे. विशेष म्हणजे पंकज माळी खूप मेहनत घेतोय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. युवान शिलोन पिंपलास आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान टेंभवली अशी उद्घाटनपर मॅच. दोन्ही संघांना विजयासाठी देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा चालणार आहे. दिवस रात्र या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपण पाहणार आहोत. एक से बढ़कर एक खेळाडू आता मात्र बघायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. यानंतर बघा जे संघ इथे खेळायला येतील त्यांना विशेष सूचना आहे. आपापले राखीव खेळाडू हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणे बंधनकारक आहे याची नोंद घ्या. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन येतो विनेश. स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिगंबर, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर हरेश. चांगला बॅटल चांगला कॉन्टेस्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल. हेड टू हेड आतापर्यंत हे दोन संघ एकमेकाशी भिडले असतील. किती वेळा कोण जिंकले तुम्ही? दिगंबर ना कोण आहे? दिगंबर ना कोण आहे? चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. वेलकम दीपक म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. पिंपळास गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार शॉट एंट्रीच्या वरून केलेला आहे. चेंडू त्याला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आहे. बघूया चेंडू मला वाटतं अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. जबरदस्त फिल्डिंग. एक क्षण असा वाटला होता की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण थोडंसं आम्हाला देखील व्यत्यय आलेला आहे. इथे टॉस बॉक्स असल्यामुळे चेंडू आम्हाला दिसला नव्हता. पहिल्याच चेंडूवर 2 धावा पूर्ण करतोय दिगंबर. ऑफ द मार्क झालेला आहे. खातं खोलतोय 2 धावसंख्येनिशी. शुभारंभ झालेल्या धावसंख्येचा विनेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट, ब्युटिफुल शॉट फॉर रन्स. काय फटका खेळला होता, लाजवाब क्लास फटका, क्लासिकल ऑफ ड्राईव्हचा फटका आणि चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 6. पाहू आपण रिप्ले मध्ये काय दमदार फटका होता. जबरदस्त फटका आपण बघितला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता बॅटर दिगंबर. 4 धावा पहिला मोठा फटका या दिवसामधील या सामन्यामधील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. रिंग मध्ये 38 सर्कल मध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा धावफलकावर काय माहित 7-3 चेंडू टाकून झालेले आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विनेश. चिप केलेला आहे. मिडऑफच्या डोक्यावर फटका खेळलेला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या पाठवलाय. गुड शॉट
another fantastic stroke by batsman Digambar for runs. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना धावफलकात 10. दिगंबर काय फलंदाजी करतोय. क्लास क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कलात्मक क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं आणि क्लास फटके बॅटमधून येताना 2 चौकार आतापर्यंत लगावलेले आहेत. विनेश षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर तयार. स्वीचिटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. जबरदस्त फिल्डिंग. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक. धावसंख्या कायम धावफलक 10. शिवसेना शाखा प्रमुख पिंपलास शिवाजी म्हात्रे आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि आपणास विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. ए जॉन पहिला बॅटर बॅट होतोय दिगंबर. समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 10 आणि काय एस्टनच्या मागे जबरदस्त झेल टिपला गेला. दिगंबर सारखा एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे विनेशला. अफलातून झेल टिपला एस्टनच्या मागे योगेश याने. पहिली सफलता आफ्टर 1 ओव्हर 10 रन लॉस ऑफ 1 विकेट. या सीझनचा विचार केला तर दोन्ही संघांसाठी कुठेतरी हे चांगलं जात नाही. मात्र 2025 हे उजाडलेलं एक नवीन मार्ग, नवी दिशा, नवी ऊर्जा घेऊन आलेला हा वर्ष आहे. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. कारण दोन्ही संघाचा विचार केला तर जवळजवळ 9वी स्पर्धा ही मान्यताप्राप्त आणि कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत सुपर 4 मध्ये प्रवेश करता आलेलं नाही. हो, म्हणजे दोन्ही संघांचा खेळाचा आपण जर विचार केला, प्रदर्शनाचा विचार केला तर कुठे ना कुठेतरी स्ट्रगल करताना पण आजच्या पूलमधून एक टीम ही फायनलसाठी अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. न्यू बॅटर संदीप येतोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आणि नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर भीम. युवान शिलेवन पिंपलाचा संघ शिवाजी म्हात्रे यांचा संघ आहे. त्याचे पुरस्कर्ते आहेत ते. त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. भीम तयार होतोय बॉलिंग मार्कवर. भीम पराक्रम करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सलामीवीर हरेश. 10 धावांचं योगदान दिलं. दिगंबर झेल बाद झाला. अजून एक गडी बाद होतोय. ईस्टर्नच्या मागे झेल अप्रतिम झेल टिपला आदेशाने. खेळी संपुष्टात आली हरेशची. अफलातून झेल 2 झेल टिपल्यात आतापर्यंत या सामन्यामध्ये. योगेश याने ईस्टर्नच्या मागे. भीम आपल्या संघाला दुसरं यश मिळवून देतोय. दुसरी विकेट त्याने मिळवलेली आहे. न्यू बॅटर टीमचा कॅप्टन C4 कॅप्टन कर्णधार मुकेश नांदुरकर, ज्याच्या नावावर अनोखा विक्रम आहे. चालू सीझन मध्ये दमन स्पर्धा नुकतीच जी यशस्वी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये फास्टेस्ट 50 अर्धशतक या खेळाडूने झळकावलं होतं. आणि विशेष म्हणजे चुलीत फाट्या लोट हे जे गीत आहे ते त्यांच्याच वाणीतून आपण एक सुपरहिट गाणं आपण बघितलेलं आहे. तोच मुकेश नांदुरकर आता खेळपट्टीवर. भीम नागपूरला जात असताना कट केला. स्कोर ऑफ द विकेट. चेंडू त्याला बंदुकीच्या गोळीच्या वेगाने सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एक गडी बाद होतोय. मुकेशच्या रूपामध्ये
धक्का लागतोय, बिग ब्लो, बिग लॉस जय हनुमान टेंबोली संघाला. मुकेश शाखेलीचा अंत. पिंपळनेर संघ कर्णधार आपण संपर्क साधा. न्यू एकविरा पिंपळनेर आपण इथे उपस्थित झाला असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी कॉन्टॅक्ट करा. तर अशा प्रकारे तिसरा गडी गारद होतोय. एक धाव पूर्ण केली होती, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. बघा यानंतरचा जो सामना होता तो श्री जरीमरी माता आलिमवर आणि श्री कानाई माता पाये. पण पाये संघ हा काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकलेला नाही, काही अडचण असल्यामुळे. त्या जागेवर आपण निश्चितच जय ब्राह्मणदेव बाटाळे ए हा संघ खेळवणार आहोत, त्याची नोंद घ्यायची आहे. तिसरा सामना होईल आणि दुसरा सामना चालू सामन्यातील विजेता संघ आणि न्यू एकविरा पिंपळनेर याची नोंद घ्यायची आहे. तर न्यू एकविरा पिंपळनेर आपण इथे उपस्थित झाला असाल तर संपर्क साधा. श्री कान्हाई माता पाये यांच्या गावामध्ये पाये गावामध्ये मयत झाल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. अतिशय चांगली गोलंदाजी, भीम काय गोलंदाजी करतो दुसऱ्या षटकामध्ये. धावा धावपलकावर स्थिर आहेत, 14 गडी बाद झाले 3. अफलातून गोलंदाजी करतोय भीम, पूर्णपणे थांबून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे संदीप सारख्या बॅटरला. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही, ॲक्युरेट बॉलिंग. अजून एक चेंडू निर्धाव, घाटा बॉलिंग, एक्सलंट क्लेवर बॉलिंग बघायला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये भीमद्वारा. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत ह्या षटकामध्ये आणि एक गडी बाद केलेला आहे. एक गडी या षटकामध्ये धावचित बाद झाला होता. म्हणजे पाहतो आपण सध्याची स्थिती 3 बाद धावा आहेत धावपलकावर 14. खराब स्थिती आहे जय हनुमान टेंबोली या संघाची. हा संघ एक फलंदाजीसाठी चांगला ओळखला जातोय. जय ब्राह्मणदेव बाटाळे ए आमचा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा. कदाचित बघा जरीमरी आलिम घर ज्या संघाशी आपल्याला लढत द्यावी लागेल तो दुसरा सामना असेल. जर इथं उपस्थित झाला असाल तर मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतो आपण लवकरात लवकर संपर्क साधा. तसेच न्यू एकविरा पिंपळनेर आपणास देखील विनंती करतो आपण देखील संपर्क साधायचा आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावपलकावर 3 बाद 14. तिसऱ्या षटकासाठी सागर सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल बॅटर सलामीवीर सुरेश आहे. यस, सुरेशकडे देखील चांगली क्षमता आहे, मोठे मोठे फटके तो खेळू शकतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा सुरेश पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते धावपलकावर 16. 16ला 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. मित्रांनो आपण पाहतात न भूतो न भविष्यती जय ब्राह्मणदेव मास्टर 40+ बाटाले बी आयोजित जय ब्राह्मणदेव चषक 2025 त्याचा पहिला वेळा दिवस आणि पहिली मॅच युवान शिलोन पिंपळास आणि जय हनुमान टेंभोर्ली या 2 संघांमध्ये विद्यमान हा सामना.
शपलहून चांगला फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू ठेवला होता स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. चुकी झाली तिथे. सुरेशच्या बॅट मधून दमदार चौकार आलेला आहे. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. एक चूक ही किती महागात पडते ही येणारे का वेळच सांगेल. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 20. पुन्हा एकदा सागर तयार होतोय. शपलहून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. बिहाइंड द विकेट एसटी दक्षिण चेंडूला हरवलेला आहे आणि कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा स्थिर. धावफलकावर 20. 3 बाद. तिसरे षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सागर कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा स्थिर. धावफलकावर 20. सागर छोटासा रनअप. फ्लिकच्या अंगावर फटका खेळलेला. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अक्रॉस द लाईन फटका खेळला होता. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं पण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय सुरेश. खराब कॉलिंग झाली तिथे आणि सुरेशला आता तिथे बाद व्हावं लागलेलं आहे. स्वतःची विकेट ही सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि अशा प्रकारे 21 या धावसंख्येवर चौथा गडी गारद होतोय. जे अनुमान टेंभोली संघाचा. ने बॅटर सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. धावा धावफलकावर स्थिर आहेत. 21. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. कॅरी झाला होता. चेंडू खाली राहिला होता. निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत. धावफलकावर 21. 4 गडी बाद. फॉल ऑफ विकेट्सवर आपण जर नजर टाकली पहिला गडी बाद झाला होता 10 धावांवर. दुसरा गडी बाद झाला होता 10 धावांवर. तिसरा गडी बाद झाला 11 धावसंख्येवर आणि चौथा गडी बाद झाला होता सांघिक 21 धावांवर. अशा प्रकारे काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये विनेशने 10 धावा खर्च केला. 1 गडी बाद केला. त्यानंतर भीमने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. एक महत्वपूर्ण सफलता त्याने मिळवून दिली. सागरने या षटकामध्ये धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त 7 अफलातून भेदक गोलंदाजी बघायला मिळते. अंतिम षटकासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल उमेश. अतिशय सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजे युवांची इलेव्हन पिंपळास या संघाची पूर्णपणे बांधून जकडून ठेवलेला आहे. ते म्हणजे चेअरमन टेंबोलीच्या फलंदाजांना 3 षटकांच्या अखेरीचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 21 धावा. 16 ओव्हर आहे. या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा ह्या बघाव्यात लागतील चेअरमन टेंबोली संघाला. कारण सकाळचे सत्र आहे. 40च्या आसपास एक चांगलं लक्ष ठरू शकेल. डी फॅक्टर काम करतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाजांना 7 मिनिटे खेळपट्टीची. हो अगदी बरोबर. दमट वातावरण असल्यामुळे आणि हवा देखील थांबलेली आहे त्यामुळे चेंडू बॅटवर नीटसा येत नाही. फलंदाजांना निश्चितच अडचणी निर्माण होतात आणि गोलंदाजी अचूक टप्प्याची होते युवान शिलोम पिंपळा संघाकडून. चांगला फटका. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका. चेंडू दन करत चाललाय. डीप कव्हर सीमारेषेकडे. चाबूक शॉट होता. 2 धावा पूर्ण करतो बॅटर संदीप. धावसंख्या वाढते. धावफलकावर 23. अशा फटक्यांची आवश्यकता आहे आता शेवटच्या अनामारीच्या या षटकामध्ये.
संदीपकडे देखील चांगली क्षमता आहे. संदीप त्यासाठी ओळखला जातो, जाणला जातोय. उमेश जोशी पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे. चेंडू चाललाय दणदण करत सीमारेषेकडे अतिशय वेगाने. गच्चाल क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. गेला होता. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला हलण्याची देखील संधी तिथे निर्माण झाली नव्हती आणि चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. ह्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 27 ला 4 खेळाडू बाद. अंतिम 4थं षटक प्रगतीपथावर. वेलकम केपी, आपलं हार्दिक स्वागत आहे. जरीमरी माता आलिमगड संघ इथे दाखल झालेला आहे. मी संघ कर्मचारी व पाठीराख्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. न्यू एकविरा पिंपळनेर तसेच जय ब्राह्मणदेव भाटाले ए, आपण ताबडतोब संपर्क साधा. उमेश उलटा चेंडू होता, चेंडूला फेकून दिला. ऑन ड्राईव्हचा फटका, एक धाव पूर्ण करतोय. वाईड ऑफ लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या वाढते धावफलकावर 29-29. अंतिम षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत उमेश याने, 8 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा उमेश सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. जबरदस्त अलॉंग दी कार्पेट ठेव केलेल्या चेंडूला पायाने चेंडू आणि हातातून फिल्डिंग. जसा चेंडू वेगाने आला होता तसाच चेंडूवर मात्र पायाने चेंडूला अडवला. जबरदस्त फिल्डिंग किशोरद्वारा. लॉंग ऑफ सीमारेश्वर 2 धाव पूर्ण करतोय बॅटर संदीप. धावसंख्या वाढते धावफलकावर 31-31. पुन्हा एकदा उमेश. उमेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड दी स्टंप. जबरदस्त फटका, हॅमट केलेला चेंडूला. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण करतोय संदीप. अंतिम षटकामध्ये जबरदस्त फटकेबाजी संदीपच्या माध्यमातून 14 धावांवर तो खेळतोय आणि सांघिक धावा आहेत धावफलकावर 33. डबल 3. पुन्हा एकदा उमेश. षटकातील हा शेवटचा चेंडू, इनिंग मधील शेवटचा चेंडू, प्ले अँड मिस. अशा प्रकारे षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडलेल्या धावफलकावर 33 आणि 34 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी युवान शिलवन पिंपळासला. प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस 40 प्लस 40 प्लस मास्टर 40 प्लस. असा करून या चेंडू मारू जाऊया, असा उडवून. थँक्यू. अनेक साऱ्या माता महिला भगिनी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वेले भाटाले उज्ज्वला इंदर माळी मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान शर्मिला माळी मॅडम आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅमेरामॅन मान्यवरांचा हा शुभ सन्मान केला जात आहे.
त्यानंतर मी उज्ज्वला इंदर माळी मॅडम माजी सरपंच यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शर्मिला किसन माळी यांना सन्मानित करावं. त्यानंतर दीप्ती नीरज माळी यांना देखील सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मी उज्ज्वला माळी मॅडम आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर सौभाग्यवती पूजा नवीन माळी यांना देखील सन्मानित केले जाईल. सुषमा सज्जन माळी आपल्या त्यांना सन्मानित केले जाईल. यस ज्यांची ज्यांची मी नावं घेतो आपण पुढे या. त्यानंतर रेश्मा हेमंत माळी त्यानंतर साधना प्रदीप माळी आपण पुढे आपला देखील विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर जिजा काळीराम माळी त्यानंतर विमल बाळाराम माळी यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. जिजाबाई कालीराम माळी यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर बॅकबॉन कार्याध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी दयानंद पाटील यांचं स्वागत आणि सन्मान प्रदीप माळे आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. प्रदीप माळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. कार्याध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी दयानंद पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक असलेलं आहे पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक पिंपळास दीपक म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. मी पंकज माळी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दीपक म्हात्रे समाजसेवक पिंपळास गाव भिवंडी. त्यानंतर जरीमरी माता आलिमनगर संघाचे संघनायक केपी कैलास पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा पंकज माळी मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते केपी कैलास पाटील कॅप्टन यांना सन्मानित करावं. पंकज माली एक कंप्लीट ऑलराऊंडर जे ब्राह्मणराव भाटाळे रेग्युलर संघामधील त्यांचं स्वागत आणि सन्मान निश्चितच केपी यांना सन्मानित केले जात आहे. कैलास पाटील यांचा हा शुभ सन्मान. धन्यवाद. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यू मिस्टर योग पायकर. थँक्यू सो मच. धन्यवाद जयवंत पाटील. शुभ सकाळ सर्वांना. पुन्हा एकदा
जय शिवराय. आजच्या दिवसातला उद्घाटनीय सामना आपण पाहत आहे. जय हनुमान टेंबोली विरोधात इव्हान शिलेवन पिंपलास. पहिला डाव टेंबोली संघाने साकारला आणि 33 धावा लावण्यामध्ये त्याने यश मिळालं. यावेळेस जागेवरून कट करायचं होतं, बॅटची ओतली कडा लागली. चेंडू स्टंपच्या मागे अडवला जाईल. फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी करण्याकरता मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबोली विरोधात पिंपलास आजच्या दिवसातला उद्घाटनीय सामना आपण पाहत आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, फक्त खोदून काढला. समोरच्या दिशेमध्ये ढकलण्याचं कार्य फलंदाजाने केलं आणि या चेंडूवरती 1 धाव इथे पूर्ण केली. धावसंख्या 6 या अंकावरती सध्या पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चेंडू अडवण्यामध्ये नक्कीच त्याला यश आलं, परंतु प्रभाकरला 1 धाव घेण्यापासून थांबवता आला नाही. 1 धाव इथे पूर्ण झाली. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मुकेश गोलंदाजी करतोय. दुसरा डाव इथे सुरुवात आहे. दुसऱ्या डावाची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिला डाव टेंबोली संघाने साकारला. 33 धावा त्यांना लावण्यामध्ये यश मिळालं. दुसऱ्या इनिंगचा डाव सध्याच्या घडीला आपण पाहत आहे. समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडू निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार मनुष्य बॅटबंदा. अंतिम चेंडू समोरच्या दिशेमध्ये अप्रतिम फटका सजवला. फलंदाज विनेशाने अखेरकार षटकार प्राप्त केलं. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं मुकेश नांदूरकडे याचं. समीकरणात आता आपण विचार केला, आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असणार ती तब्बल 21 धावांची. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होणार. गोलंदाजी करण्याकरता दिगंबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्राईकला बॅटर आपल्याला प्रभाकर पाहायला मिळतोय. विकेटने आपण दिबंगाला पाहतोय. यावेळेस चेंज ऑफ पेस, मागे सरकून जागा बनवली. चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालं. चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. दिगंबरच्या पहिल्या चेंडूवरती हा येतोय चौकार. अठरा या अंकावरती पाहायला मिळतोय. उद्घाटनीय सामना आपण पाहत आहे. ऑन साईडला यावेळेस फटका खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. चेंडू वेगाने निघून चाललाय. स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल झालं. एकाच रूपांतर दुसरीमध्ये करण्यामध्ये फलंदाज विनेशला यश मिळालं. 2 धावा या चेंडूवरती संपन्न केल्या. 20 धावा 2 0. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, जागा बनवली. चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. चेंडूला पाठवलं गेलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिगंबरच्या या षटकामधला आपण दुसरा चौकार पाहतोय.
सुंदर फटके सजावट. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना चेंडूला पाठवला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मुकेश नांदूरकर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलं. फलंदाज विनेशने एक धाव पूर्ण केली. यानंतर होणारा सामना जयब्रह्मांदे भाटाले ए विरोधात जरीमनी माता अलिमगर. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. चला दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्सशी जोडायचं आहे प्लीज. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहणार आहोत. जरीमनी माता अलिमगर विरोधात जय ब्राह्मण्य भाटाले ए. दोन्ही संघटक येथे आलेले आहेत. आपणास विनंती करतो आपण त्वरित टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक दुसरं संपलेलं आहे. थोडंसं महागडं राहिला. गोलंदाज दिगंबर देखील 12 धावा त्याने खर्च केला. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता सोमनाथ आला. 12 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे टीम इवन शेळवण पिंपला संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फक्त दिशा दाखवली. गोलंदाजाला हा चेंडू व्यवस्थित पकडता आला नाही. थोडंसं फंबल झालं, मिस्टेक झाली आणि फलंदाज विनेशने एक धाव पूर्ण केली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विनेश एक धाव पूर्ण करतोय. भाटाले ए संघाचं संगणक आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. तसेच जरीमरी माता अलिमगर संघाचं संगणक केपी आहेत. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये पॅटची अतली कडा लागली होती. स्वतः गोलंदाज सोमनाथ या चेंडू विसावला होता. चांगलं क्षेत्ररक्षण या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. सोमनाथच्या दुसऱ्या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाही आहे. हा निधाव चेंडू आला. यावेळेस कट केलं, जागा बनवली, दिशा दाखवली, मनगटी फटका पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट सध्याच्या घडीला फलंदाज प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज करतो. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 27 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 34 माफक टार्गेट आहे आणि ते चेस डाऊन करताना पिंपला संघाचा फार चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस यावेळेस दिशा दाखवली. पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडू निघून जा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दरम्यान थोडंसं फंबल पाहायला मिळालं. अखेरकार विनेशने या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या. थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो टीम टिंबवली संघाचं. जेव्हा जेव्हा चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हाताजवळ जात आहे त्यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा मात्र युवांशी संघाला अर्थातच पिंपळा संघाला मिळतोय. 2 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या 29 या आकड्यावरती. आपटून टाकला चेंडू. अप्रतिम चेंडू. ब्युटिफुली बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने आतमध्ये सरकला होता. विनेशच्या बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही आहे. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खांद्याचा वापर इथे केला गेला. चेंडूचा वेग वाढवण्याच्या कार्य हे गोलंदाज सोमनाथने केलं. पुन्हा एकदा त्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. अप्रतिम फटका. स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग. दॅट्स द फोर. सहा चेंडू आणि जिंकण्याकरता एका धावेची गरज असणार टीम इवन शेळवण पिंपला संघाला. काय सुंदर फटका खेळला होता. फलंदाज विनेश मागे सरकला, जागा बनवली. पाहिलं की पॉईंट क्षेत्र थोडासा खाली आहे आणि अखेरकार त्या क्षेत्रामध्ये एक चांगला चौकार त्याने प्राप्त केला. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने हा चौकार त्याने खेचला आणि संघाची धावसंख्या ही बरोबरीमध्ये सोडवली गेली. आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता एका धावेची गरज. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता सुरेश आला मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 1 करायची आहे तर गोलंदाजाला 6 मध्ये 1 वाचवायची आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतो.
फुलटॉस चेंडू यावेळेस खराब चेंडू आणि चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रभाकरच्या बॅटमधनं आला हा विजयी चौकार.